वेलकम. स्वागत आहे आपलं दीपाज किचनमध्ये. आज आपण साबुदाण्याचा चिवडा बनवत आहोत. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा धुवून रात्रभर थोड्याशा पाण्यात भिजत घातला. साबुदाणा छान फुलला आहे. आता आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करणार. चाळणीला तेल लावून घेतले आहे. पाण्याला उकळी येऊ लागेल तेव्हा चाळणी ठेवून त्यात साबुदाणा घालून घेऊ. साबुदाणा झाकण लावून 7 ते 8 मिनिटे स्टीम करून घेऊ. 8 मिनिटात छान शिजेल. साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे. तो साबुदाणा थंड पाण्यात टाकून 5 मिनिटे ठेवू, जेणेकरून साबुदाणा मोकळा होईल. 5 मिनिटानंतर पाणी काढून घेऊ. परातीला तेल लावून त्यावर साबुदाणा मोकळा पसरवून घ्यायचा. लगेच पसरवायचा, नाहीतर चिपकून बसेल. कडकडीत उन्हात 2 दिवस साबुदाणा वाळवून घ्यावा. थोडासा ओलसर असतानाच साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यावा. सहज मोकळा होतो, नाहीतर साबुदाणा एकमेकाला चिपकून राहील. तुम्ही पाहू शकता 2 दिवसांनी साबुदाणा किती मोकळा छान वाळला आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल तापले की नाही हे कसे ओळखावे? साबुदाण्याचा एक दाणा टाकावा. तो फुलल्यानंतरच बाकीचा साबुदाणा त्यात तळून घ्यावा. पहा किती छान फुलून वर येत आहे साबुदाणा. त्यात साबुदाणा टाकून तळून घ्यावा. अशाच प्रकारे सर्व साबुदाणा तळून घ्यावे. टिश्यू पेपरवर साबुदाणा टाकून घ्यावा. त्याच कढईमध्ये तेल गरम झालेले आहे. त्यात काजू तळून घ्यावे. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यावे. त्यात थोडेसे मीठ टाकून कालवून घ्यावे. बटाटा स्वच्छ धुवून बटाट्याची साल काढून घेतली आहे. पातेल्यात पाणी घ्यायचे. मोठ्या छिद्राची खिसणी घ्यायची, बारीक छिद्राची खिसणी घ्यायची नाही. जाड असल्यामुळे तळताना ते जळत नाही. बटाटा न उचलता बटाटा किसून घ्यायचा आहे. किस पाण्यात पूर्णपणे बुडू द्यायचा आहे. किस लांब झाला आहे. आता हे पाणी लालसर आहे. हे 2-3 पाण्याने धुवून घेऊ. हे धुवून घेतले आहे. पाणी पहा किती स्वच्छ आहे. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवले आहे. पाण्याला उकळी आली की त्यात किस टाकून फक्त 5 मिनिटे उकळून घ्यायचे. 80% कुक होते. एका पातेल्यात पाणी निथळले की ते प्लास्टिकच्या शीटवर तेल लावून बटाट्या किसावर सेंधी मीठ टाकून पसरवून घ्यावे. पॉलिथिनवर मोकळा करून घ्यावा. कडकडीत उन्हात 3 ते 4 तास शेंगदाणे तळून घेऊ. त्याच तेलात वाळून घेतलेली मिरची तळून घेऊ. बटाट्याचा किस वाळला आहे पहा. आपण हे तळायला घेणार आहोत. तुम्ही जर स्टोअर करणार असेल तर अजून 1 दिवस ऊन देऊन डब्यात भरून ठेवू शकता. मिरची पण तळून घेऊ. बटाट्याचा किस तळून घेऊ. लवकर तळला जातो, जास्त वेळ लागत नाही. अशाच प्रकारे पूर्ण बटाट्याचा किस तळून घेतला आहे. आता साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. उपवासाचा चिवडा तयार आहे खाण्यासाठी.